हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ट्रेडिंग फोर्ट. आणि आज आपण शिकणार आहोत ट्रेडिंग रोड मॅप म्हणजे काय. तर तुम्ही बघू शकता की 2026ला हे फक्त 20 ते 25 दिवस राहिले आहेत आणि स्टील माझा हा ट्रेडर मित्र लॉस करतोय, कारण त्याला माहितीच नाही की ट्रेडिंगमध्ये करायचं काय असतं. तर अशा ज्यांना कन्फ्यूज आहेत आणि जे बिगिनर आहेत, ज्यांना ट्रेडर व्हायचं आहे, त्यांच्यासाठी हा रोड मॅप व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्ही बघू शकता गाईज, ट्रेडिंग रोड मॅप जो तुम्ही 2026मध्ये फॉलो करा, नक्कीच तुम्हाला बेटर रिझल्ट येतील. त्यामध्ये पहिली स्टेज असते ही म्हणजे फाउंडेशन स्टेज. फाउंडेशन फेजमध्ये काय असतं की ट्रेडिंग म्हणजे काय, कोणते कोणते मार्केट असतात, जसे की फॉरेक्स, क्रिप्टो, इंडियन, त्याच्यामध्ये नक्की कोणते कोणते सेशन्स असतात, टायमिंग्स काय असतात, हे सर्व येतं फाउंडेशन म्हणजे थोडक्यात बेसिक. त्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. मग त्यामध्ये तुम्ही शिकता प्राईज ॲक्शन, SMC, ICT, ऑर्डर ब्लॉक, फेअर व्हॅल्यू गॅप, लिक्विडिटी. त्यानंतर तुम्हाला कन्व्हिनियंट अशी तुम्ही एक स्ट्रॅटर्जी फॉलो करता, पण ती स्ट्रॅटर्जी बदलायला नाही पाहिजे. तुम्ही स्टिक राहिलं पाहिजे एका स्ट्रॅटर्जीवर. जर स्ट्रॅटर्जी चेंज केली तर तुम्हाला रिझल्ट्स येणार नाही. स्ट्रॅटर्जी शिकता शिकता तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटवर फोकस करावा लागतो. अकाउंट साईज किती ठेवावी, रूल कोणते फॉलो करावेत, 1% रूल, 2% रूल. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं करता करता सायकोलॉजीवर फोकस करायचा असतो, ते म्हणजे फिअर, ग्रीड, फॉमो, खूप सारे. आणि ह्या गोष्टींवर सगळं स्टार्ट टू एंड तुम्ही काम केलं तर तुमचा अकाउंट स्केल होणार, म्हणजे तुमचा अकाउंट ग्रो होणार. तर काही ना काहीतरी ह्याच्यामध्ये स्किप करतात मुलं, त्यामुळे त्यांची जर्नी ही थोडी स्ट्रगलमध्ये जात असते. तर ही जर्नी मला शिकण्यासाठी लिटरली 2 ते 3 वर्ष गेले आहेत. पण हीच जर तुम्ही आत्तापासून फ्रॉम द डे 1 फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला कमी वेळ लागेल. थँक्यू.